ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि यानंतर एक महत्त्वाची अपडेट। छगन भुजबळ सध्या बोलतात, आपण थेट जाऊया। पक्ष तर तुमच्या बरोबर राहीलच, परंतु तुम्ही तिथे तुमची उपस्थिती नसेल मतदारांमध्ये आणि फक्त इथे उपस्थिती आपण करून काही बोललो तर मतदार आपल्याला जवळ करणार नाहीत, हे आपल्याला लक्षात ठेवावंच लागेल। मागच्या वेळेला सुद्धा चांगले ठीक आहे, मागच्या लोकसभेमध्ये आपल्याला थोडा म्हणजे थोडा बऱ्याचपैकी आपण बॅकफुटवर गेलो, पण ताबडतोब आपण सावरलो। विधानसभेत चांगल्या संख्येने आमदार निवडून आले महायुतीचे आणि आपण सरकार बनवलं, चांगले उत्तम निर्णय घेतले। त्या विभागातले निर्णय आपल्याला माहिती असले पाहिजेत, जिल्ह्याचे निर्णय माहिती असले पाहिजेत, राज्याचे सार्वत्रिक निर्णय काय आहेत ते माहिती असले पाहिजे, जो टीका करतात त्यांना आपल्याला उत्तर काय द्यायचं ते माहिती असलं पाहिजे। घाबरून नाराज होऊन हल्ले तर होणार, हल्ले होणार, हल्ल्याला घाबरून जे आहे आपल्याला मागे हटता येणार नाही। लोकशाहीत वामनदादा कर्डक यांनी म्हटलं होतं, हल्ल्यावरती होती हल्ले अभंग मुचे बाले किल्ले, असाच ताठर माथा आमुचा जरा न खाली लवे, तुफान वारा पाऊस धारा मुळीच ना आम्हा शिवे, तुफानातले दिवे रे आम्ही तुफानातले दिवे। या तुफानातल्या दिव्यातून आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पुढे न्यायचं आहे आणि त्यासाठी आणखी तुम्हाला सांगतो, परिंदे रुकमत, परिंदे रुकमत, तुझमें अभी जान बाकी है, मंजिल दूर है, बहुत उड़ान बाकी है, आज या कल मुट्ठी में होगी दुनिया, लक्ष्य पर अगर तेरा ध्यान बाकी है, यूं ही नहीं मिलती रब की मेहरबानी, एक से बढ़कर एक इम्तिहान बाकी है, जिंदगी के जंग में है हौसला जरूरी, जीतने के लिए सारा जहां बाकी है। धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र। आणि यासोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली आहे पुन्हा एक छोटासा ब्रेक घेण्याची।